महाराष्ट्रामध्ये MHCET या परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालाय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। गैरव्यवहार कसा झाला या संदर्भात शिक्षकाचा व्हिडिओ समोर आलाय। 12वी मध्ये 50% CET मध्ये मात्र टॉपर आहेत आणि त्यामुळे या संदर्भातली चर्चा सुरू झाली आहे। CET परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालाय असा विरोधकांचा सुद्धा आरोप आहे। निवृत्त न्यायाधीशांकडून या संदर्भातली चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते। MHCET परीक्षेच्या पारदर्शकता आणि निकालावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। 12वी बोर्ड आणि CET गुणांमधल्या तफावतीमुळे शंका उपस्थित केली जाते। केंद्राच्या नीट प्रमाणेच राज्य सामायिक प्रवेश अर्थात MHCET या परीक्षेत सुद्धा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हा गैरव्यवहार कसा झाला या संदर्भात एका शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। 2022 पासून या परीक्षेमध्ये इयत्ता 10वी 12वी मध्ये 50% गुण असलेल्या विद्यार्थ्यांना CET मध्ये मात्र 90 पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळालेला आहे असाही आरोप होतोय। या गैरव्यवहाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी केली जावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते। CET ही फर्स्ट डिबेट आहे की जर CET ला चांगले पर्सेंटाइल असतील, CET ला जर टॉपर आहे महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे, तर याची संभावना खूप जास्त आहे, मोर दॅन 95 to 99% त्यांना बोर्डमध्ये पण मार्क्स चांगले असतील। याला म्हणतात पॉझिटिव्ह कोरिलेशन। ठीक आहे, तसंच निगेटिव्ह कोरिलेशन पण असतं। जर CET ला खूपच कमी पर्सेंटाइल असले तर विद्यार्थी तेवढा सिरियस नसतो, तो बोर्डला पण कमी असतो। याचा डेटा हा बिलकुल मॅच करत नाही। 2024चा बघा, ज्याचा रँक 3 आहे, ज्या विद्यार्थ्याचा रँक 3 आहे आणि ज्याचे पर्सेंटाइल आहे 100 म्हणजे टॉपर आहे, टॉपर। महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, असं समजा तुम्ही हे एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे। तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्डमध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात। 45% पडतात PCM मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज, 20 मार्क मॅथ्सला सुद्धा मिळतात। म्हणजे उरलेले तर तरुणाईच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रयत्न होतोय। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा आरोप केलाय। CETचा मुद्दा हा आम्ही घेतलेला आहे असं रोहित पवार म्हणाले। तर नाना पटोले यांनी या संदर्भात आरोप केलेला आहे। तरुणाईच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रयत्न आहे असे नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे। तर CETचा मुद्दा आम्ही घेतलाय असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। CETचा असो, MPSCचा असो, नीटचा असो, हे जेवढे काही परीक्षा आता जेव्हा घेतल्या जातात आहेत त्या परीक्षामध्ये या सगळ्या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा जो प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे तो आपल्याला निदर्शनास आलेला आहे। त्यामुळे जेवढ्या या परीक्षा ज्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या होतात आहेत त्यांना बर्बाद करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, जसं शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त केलं तसं तरुणांना सुद्धा त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त करायचा आहे निर्णय, संकल्प भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या सरकारने केलेला आहे। CET सेलचा हा जो मुद्दा आहे तो आमच्याकडे सुद्धा आलेला आहे। त्याच्याचबरोबर बऱ्याच लोकांनी हा मुद्दा आता त्यांच्या लेवलला मांडायला सुरुवात केलेली आहे। CETमध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत। त्याच्याचबरोबर जो MPSCचा पेपर फुटला ज्याच्याबद्दल आमच्याकडे पुरावे होते ते पुरावे आम्ही काल दिलेले आहेत। त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन आता सुरू झालेली आहे।